कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता नावाचा एक घटक महत्वाचा असतो। मग त्यामध्ये काही उदाहरणं पाहू आपण या ठिकाणी। जर ब्याड साठी 428 असतील तर शाड साठी किती आकडा येईल? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 3828, 1419, 1914 आणि 2838। मग यामध्ये पहा आपल्याला लॉजिक काय लावता येईल, डिझाईन काय लावता येईल। या ठिकाणी ब्याड साठी 428, या ठिकाणी आपल्याला बी साठी 4 आलेले दिसतात, ए साठी 2 आलेले दिसतात, डी साठी 8 आलेले दिसतात। या ठिकाणी बी साठी 4 आले एबीसीडी मध्ये। एबीसीडी मध्ये ए चा नंबर 1 आहे, बी चा नंबर 3 आहे, डी चा नंबर 4 आहे। तर या प्रत्येक नंबराचे या ठिकाणी दुप्पट करायचे दिसतं आपल्याला। एक बी चा नंबर 2 आहे तर जिथे 2 चे 4 केले, याचा नंबर 1 आहे, 1 चे 2 केले, आणि डी चा नंबर 8 आहे, आपलं याचा नंबर 4 आहे, तर त्या ठिकाणी 8 केलेले दिसतात। मग तसं आपल्याला 4 जवळचं। मग एबीसीडी मध्ये या एच चा नंबर किती आहे? तर यश चा नंबर आहे 19। 19 चे दुप्पट किती? तर 19 चे दुप्पट 38। या ठिकाणी पहा, या ठिकाणी 38 दिसतात नाही, येथे नाही, येथे नाही, या ठिकाणी 38 दिसतात। ओके, त्यानंतर याचा नंबर 2 आणि डी चा नंबर 8 आहे। याचं उत्तर बरोबर किती येईल? 38, 28, 3828। तर मला तुम्ही दुसरं गणित, जर पेस्ट बरोबर 12 1 16 12 1 15 16 असतील, पेस्ट बरोबर 12 1 15 16 असतील तर रेस्ट बरोबर किती? तर खाली तुम्ही कमेंट करून सांगा।